सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे FY BCom सेमिस्टर फर्स्ट बिझनेस अकाउंटिंग फर्स्ट या विषयातील टॉपिक नंबर 3 पार्टनरशिप फर्म अँड पिसमिल डिस्ट्रीब्युशन. मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. या टॉपिकचं नाव आहे पार्टनरशिप फर्म अँड पिसमिल डिस्ट्रीब्युशन. मित्रांनो, या टॉपिकची मेन थीम अशी आहे, दोनपेक्षा जास्त पार्टनर्स एकत्र येतात, व्यवसाय सुरू करतात. काही कारणास्तव त्यांनी आपला व्यवसाय बंद करायचं ठरवलेलं असतं. मग बंद करताना ते आपल्या ॲसेट रिअलाइज करतात, ॲसेट विकतात आणि आलेल्या पैशातून ज्या लायबिलिटीज असतात, जे देणं आहे ते देणं हळूहळू ग्रॅज्युअली त्या ठिकाणी पेड करतात. या थीमवर आपल्याला हा प्रॉब्लेम बघायचा आहे. मित्रांनो, हा या टॉपिकमधला पहिलाच प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आहे. बघा, आपण या ठिकाणी सुरुवात करूया. फॉलोविंग इज द बॅलन्स शीट ऑफ मेसर्स A, B अँड C. मित्रांनो, हे बॅलन्स शीट आहे A, B, C या 3 पार्टनरचं ॲज ऑन 31 डिसेंबर 2023 आणि या बॅलन्स शीटची डेट आहे 31 डिसेंबर 2023. शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 40% इज टू 20. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 40-40 आणि 20. म्हणजे त्यांना प्रॉफिट हो किंवा लॉस हो जर झाला तर तो कोणत्या रेशोमध्ये घेणार, तर 40%, 40% आणि 20%. म्हणजेच आपण असं पण याला म्हणू शकतो 2:1. बघा, बॅलन्स शीट ॲज ऑन 31 डिसेंबर 2023. आता बॅलन्स शीटला जर बघितलं तर मित्रांनो, 2 बाजू असतात. एक बाजू असते लायबिलिटी, दुसरी बाजू असते ॲसेट. ॲसेट बाजूला सगळ्या ॲसेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. लायबिलिटी साईडला सगळ्या लायबिलिटीज बघायला मिळतात. आपण या ठिकाणी काय करायचं असतं, या सगळ्या ॲसेट आहेत, या ॲसेट आपण रिअलाइज करायच्या असतात. आपल्याला हे सगळं प्रॉब्लेममध्ये दिलेलंच असतं. ॲसेट रिअलाइज करून आलेले पैसे दिलेले असतात आणि ह्या पैशातून आपल्याला या लायबिलिटीज पेड करायच्या असतात. मग आता आपण लायबिलिटी साईडला जर बघितलं तर त्यामध्ये आहे कॅपिटल्स आणि बिल्स पेबल. कॅपिटल्समध्ये A, B, C तिघांचं कॅपिटल आहे आणि बिल्स पेबल म्हणजे आपल्याला खरं तर बिल्स पेबलची रक्कम या ठिकाणी पेड करायची आहे आणि त्यानंतर मग कॅपिटल या ठिकाणी आपण पेड करणार आहोत. तर हा झाला मित्रांनो प्रॉब्लेम. आता आणखी प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय सांगितलंय ते पण एकदा समजून घेऊया. बघा, या टेबलच्या खाली आपल्याला आणखीन काही ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत. त्या ॲडजस्टमेंट अशा आहेत. द पार्टनर्स डिसाइडेड टू डिझॉल्व द फर्म. पार्टनर्सने ठरवलं त्यांची फर्म त्यांना डिझॉल्व करायची. डिझॉल्व म्हणजे बंद करणे. डिझॉल्व द फर्म अँड द ॲसेट वेअर ग्रॅज्युअली रिअलाइज ॲज फॉलोज. आणि त्यांना त्यांच्या ॲसेट रिअलाइज करायचे आहेत, म्हणजे ॲसेट विकायच्या आणि विकून आलेल्या पैशातून लायबिलिटीज पेड करायच्या. ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू. रिअलाइज ॲज फॉलोज. मित्रांनो, या ठिकाणी ॲसेट कशा रिअलाइज केल्यात आणि ॲसेट रिअलाइज केल्यानंतर कसे पैसे आलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. 2 कॉलम आहेत, डेट 2024 आणि अमाऊंट रिअलाइज्ड रुपीज. बघा, 15 जानेवारीला ॲसेट विकून 20,000 आलेत. त्यानंतर 24 फेब्रुवारीला ॲसेट रिअलाइज केल्यानंतर 30,000 आलेले आहेत आणि सर्वात शेवटी 31 मार्चला ॲसेट रिअलाइज केल्यानंतर 18,000 आलेत. मित्रांनो, आपण हे पैसे वापरणार आहोत लायबिलिटीज पेड करण्यासाठी आणि आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय बनवायचं आहे, कोणते अकाउंट, कोणते स्टेटमेंट बनवायचे आहेत ते सर्वात शेवटी सांगितलंय. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल अँड स्टेटमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर प्रपोर्शनेट कॅपिटल मेथड. हे 2 स्टेटमेंट मित्रांनो आपल्याला बनवायचे आहेत. अतिशय सोपा टॉपिक आहे, अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी पुढे जातो. मित्रांनो, आत्ता हा प्रॉब्लेम संपला, त्या ठिकाणी सॉल्युशन आहे बघा, आणि आता इथून पुढे सॉल्युशनला सुरुवात होत आहे. आपल्याला सुरुवातीला बनवायचं आहे स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल. बघा मित्रांनो, हे पहिलं स्टेटमेंट आपण या ठिकाणी बनवायला घेतलेलं आहे. मग आता वरती नाव टाकलं स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल. आता या ठिकाणी कॉलम तयार करायचे. कॉलम नेहमी याच पद्धतीनं असतात. पहिला कॉलम असतो पर्टिक्युलर आणि त्यानंतर कॅपिटल. मग त्यामध्ये कॅपिटलमध्ये A, B, C जेवढे पार्टनर्स असेल
तेवढे आपण त्या ठिकाणी कॉलम तयार करणार. पहिला कॉलम पर्टिक्युलरचा आणि दुसरा कॉलम कॅपिटलचा. मग 3 पार्टनर्स आहेत ए, बी, सी. तिघांचं आपण कॅपिटल या ठिकाणी लिहून घेतलं. मित्रांनो, सुरुवात या ठिकाणी होते बघा कॅपिटल बॅलन्सेस. आपल्याला आता कॅपिटल बॅलन्सेस लिहायचे आहेत. आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जर बघितलं तर एचं कॅपिटल आहे 30,000, बीचं आहे 24,000 आणि सीचं कॅपिटल आहे 8,000. हे तीनही पार्टनरचे कॅपिटल आपण या ठिकाणी लिहून घेतले आणि त्यानंतर हे कॅपिटल बॅलन्स लिहून घेतल्यानंतर आपण त्याखाली लिहायचा आहे त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो. मित्रांनो, कॅपिटल बॅलन्स नंतर प्रॉफिट शेअरिंग रेशो. आता तिघांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो किती दिला आहे? 40%, 40% आणि 20%. म्हणजेच जो आपण म्हणू शकतो 2:1. बघा या ठिकाणी 2:1 हा प्रॉफिट शेअरिंग रेशो आपण लिहून घेतला. आता पहिली स्टेप समजली. सुरुवातीला कॅपिटल बॅलन्स लिहून घ्या, त्याखाली प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहून घ्या. आता तिसऱ्या स्टेजला आपण करणार त्याची युनिट व्हॅल्यू काढणार. बघा तिसरी स्टेप आपण करणार युनिट व्हॅल्यू काढायची. आता युनिट व्हॅल्यू कशी काढायची? तर कॅपिटल बॅलन्स भागिले प्रॉफिट शेअरिंग रेशो. मित्रांनो बघा, कॅपिटल बॅलन्स आहे 30,000 भागिले प्रॉफिट शेअरिंग रेशो 2 म्हणजे उत्तर मिळेल आपल्याला 15,000. युनिट व्हॅल्यू आली 15,000. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी आपण युनिट व्हॅल्यू काढणार. युनिट व्हॅल्यू काढताना कॅपिटल बॅलन्स भागिले प्रॉफिट शेअरिंग रेशो 24,000 भागिले 2 उत्तर आलं 12,000. त्यानंतर पुन्हा सीचं आपल्याला युनिट व्हॅल्यू काढायची आहे 8,000 भागिले 1. कॅपिटल बॅलन्स भागिले प्रॉफिट शेअरिंग रेशो. मित्रांनो उत्तर 8,000च येणार. 8,000 भागिले 1 8,000. आता आपण तिघांचीही युनिट व्हॅल्यू काढलेली आहे. बघा, एची युनिट व्हॅल्यू 15,000, बीची 12 आणि सीची 8. आता या युनिट व्हॅल्यूमध्ये ज्याची युनिट व्हॅल्यू लहान असेल त्याला बेस मानायचं. आता तिघांमध्ये युनिट व्हॅल्यू लहान आहे सीची, त्याला बेस मानलं आणि बेस गुणिले काय करायचं मग प्रॉफिट शेअरिंग रेशो. म्हणजे 8,000 गुणिले प्रॉफिट शेअरिंग रेशो. बघा आता 8,000 गुणिले एचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 2 म्हणजे 8,000 गुणिले 2 या ठिकाणी आले 16,000. 8,000 गुणिले 2 16,000. पुन्हा 8,000 गुणिले 2 16,000 आणि पुन्हा 8,000 गुणिले 1 या ठिकाणी 8,000. मित्रांनो लक्षात आलेला असेल, हा बेस आहे 8,000 गुणिले प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि जी रक्कम येईल ती आपण खालच्या कॉलममध्ये म्हणजे खालच्या स्टेपला लिहून घेणार. 16,000 16,000 आणि 8,000 आणि याला म्हणणार लेस प्रपोर्शनेट कॅपिटल बेस सी. बघा मित्रांनो, लेस प्रपोर्शनेट कॅपिटल बेस सी मानला आणि बेस गुणिले प्रॉफिट शेअरिंग रेशो. जी रक्कम आली ती आपण या ठिकाणी मायनस करणार आहोत. बघा, जो कॅपिटल बॅलन्स आहे त्या कॅपिटल बॅलन्समधनं आपण मायनस करणार. म्हणजे आता एचा कॅपिटल बॅलन्स आहे 30,000 आणि 30,000मधून या ठिकाणी 16,000 गेले, खाली राहिले 14,000. पुन्हा बीचा कॅपिटल बॅलन्स आहे 24,000. 24,000मधून 16,000 गेले, खाली राहिले 8,000 आणि सीचा कॅपिटल बॅलन्स आहे 8,000 आणि 8,000मधून 8,000 गेले, खाली नील. मित्रांनो या ठिकाणी सी कॉलम जो आहे तो या ठिकाणीच क्लोज होतोय. म्हणजे आपल्याला कोणता बॅलन्स मिळाला आहे? पुढची स्टेजला आपल्याला जो बॅलन्स मिळाला आहे त्याला आपण म्हटलं सरप्लस कॅपिटल. तर बघा, सरप्लस कॅपिटल एचा आला 14,000 आणि बीचा आला 8,000. ही स्टेप समजली असेल तर पुन्हा आपण त्याच पद्धतीने जाणार आहोत. जोपर्यंत एका पार्टनरचा कॅपिटल बॅलन्स मिळत नाही तोपर्यंत आपण ही स्टेज अशीच पुढे नेणार आहोत. मग आता या ठिकाणी सरप्लस कॅपिटल आपला आला आहे एचा 14,000 आणि बीचा 8,000. त्यानंतर पुन्हा आपण प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहिणार. प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 2:1. आता 1 पुढचा लिहिण्याची आवश्यकता नाही कारण की सी कॉलम क्लोज झाला. 2:2. त्यानंतर युनिट व्हॅल्यू काढायची. पुढची स्टेज युनिट व्हॅल्यू काढणार. युनिट व्हॅल्यू कशी काढणार? तर सरप्लस कॅपिटल भागिले प्रॉफिट शेअरिंग रेशो. 14,000 भागिले 2 उत्तर आलं 7,000. पुन्हा 8,000 भागिले 2 उत्तर आलं 4,000. मग आता युनिट व्हॅल्यू काढल्यानंतर दोघांमध्ये जी रक्कम लहान असते त्याला आपण बेस मानतो. मग 4,000 म्हणजे बी हा आपण काय मानणार आता? बेस मानणार आणि त्याला काय म्हणणार? लेस प्रपोर्शनेट कॅपिटल बेस बी आणि बेस गुणिले प्रॉफिट शेअरिंग रेशो. म्हणजे 4,000 गुणिले 2 8,000 आणि 4,000 गुणिले 2 8,000. या ठिकाणी या पद्धतीनं लेस प्रपोर्शनेट कॅपिटल बेस बी 8,000 8,000. आणि आता काय करणार आपण? सरप्लस कॅपिटल मायनस
लेस प्रपोर्शनेट कॅपिटल बेस बी, म्हणजे 14,000 मधून 8,000 गेले, खाली राहिले 6,000 आणि 8,000 मधून 8,000 गेले, खाली राहिले 0 म्हणजे डॅश. मित्रांनो, या ठिकाणी आता आपल्याला शेवटी एकाच पार्टनरचा बॅलन्स मिळालेला आहे, जो आहे 6,000 आणि याला आपण म्हणणार ॲब्सोल्यूट सरप्लस. म्हणजे जोपर्यंत एका पार्टनर्सचा बॅलन्स येत नाही तोपर्यंत आपण ही स्टेज करत जाणार आणि सर्वात शेवटी जो बॅलन्स असेल तो असेल ॲब्सोल्यूट सरप्लस. ॲब्सोल्यूट सरप्लस आला एचा 6,000. मित्रांनो, आपल्याला ॲसेट रिअलाइज करून लायबिलिटीज पेड करायचे असतात. सगळ्या लायबिलिटीज पेड करून झाल्यानंतर आपल्याला सरप्लस कॅपिटलचा बॅलन्स म्हणजे पार्टनर्स कॅपिटलचा जो बॅलन्स आहे तो द्यायचा असतो. त्यामध्ये आपल्याला ॲब्सोल्यूट सरप्लस एक नंबरला आपण हा बॅलन्स देणार आणि त्यानंतर हे दोन बॅलन्स देणार. लेस प्रपोर्शनेट कॅपिटल बेस बी. अगोदर आता आपण काय करणार, ज्या लायबिलिटीज आहेत त्या लायबिलिटीज पेड करणार आणि सर्वात शेवटी मग सरप्लस कॅपिटल बॅलन्स देणार. त्यामध्ये एक नंबर ॲब्सोल्यूट सरप्लस देणार आणि त्यानंतर त्याच्यावरच असणारे हे दोन बॅलन्स आहेत लेस प्रपोर्शनेट कॅपिटल बेस बी. हे दोन बॅलन्सेस आपण पुढच्या स्टेटमेंटमध्ये देणार आहोत. मित्रांनो, हे सगळ्यात सोपं स्टेटमेंट आहे. हे समजलं असेल तर आपण पुढच्या स्टेटमेंटकडे जाणार आहोत. पुढचं स्टेटमेंट आहे स्टेटमेंट शोईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर प्रपोर्शनेट कॅपिटल मेथड. मित्रांनो, पुढचं स्टेटमेंट आहे स्टेटमेंट शोईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर प्रपोर्शनेट कॅपिटल मेथड. आपल्याला हा प्रॉब्लेम प्रपोर्शनेट कॅपिटल मेथडने सोडवायचा आहे. पहिलं स्टेटमेंट झालेलं आहे. आता हे आपण दुसरं स्टेटमेंट बनवतोय. मित्रांनो, कॉलम तयार करायचे. कॉलम तयार करताना पहिला कॉलम हा नेहमी डेट असेल, दुसरा कॉलम हा नेहमी पर्टिक्युलर असेल आणि तिसरा कॉलम हा कॅशचा असेल. हे तीन कॉलम कन्फर्म हेच येतात. पहिले तीन कॉलम हेच बनवावे लागतात, डेट, पर्टिक्युलर आणि त्यानंतर कॅश. आणि पुढचे जे कॉलम असतात मग त्या पुढच्या कॉलममध्ये आपल्याला लायबिलिटी साईडला ज्या लायबिलिटीज असेल त्या लायबिलिटीज लिहून घ्याव्या लागतात. मग आता म्हणजे पुढचा कॉलम असतो लायबिलिटीजचा. मग लायबिलिटी साईडला जर आपण बघितलं तर आहे बिल्स पेबल. मग आपण बिल्स पेबल घेतलं आणि त्यानंतर बाकीच्या लायबिलिटीज कोणत्या आहेत तर कॅपिटल बॅलन्सेस आहेत. मग आता पुढचे कॉलम असेल कॅपिटल्स, त्यामध्ये ए, बी आणि सी. मित्रांनो, या पद्धतीनं कॉलम आपले होतील. पहिला कॉलम डेट, त्यानंतर पर्टिक्युलर, त्यानंतर कॅश, त्यानंतर लायबिलिटीज, त्यामध्ये बिल्स पेबल आणि त्यानंतर कॅपिटल्स, एज कॅपिटल, बीज कॅपिटल आणि सीज कॅपिटल. मित्रांनो, जाऊयात आपण या ठिकाणी. आता हे स्टेटमेंट आपल्याला सोडवायचं आहे. पुन्हा एकदा सुरुवातीला 1 जानेवारी. मित्रांनो, आता डेट असेल 1 जानेवारी आणि 1 जानेवारीला बघा आपण काय करणार आहोत, बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. बॅलन्स शीटनुसार आपण सगळे बॅलन्सेस लिहून घेणार. जे कॉलम केले त्या कॉलमचे बॅलन्स शीटनुसार बॅलन्स लिहून घेणार. आता आपण बघितलं तर आपल्याकडं कॅश बॅलन्स आहे. बघा, प्रॉब्लेममध्ये दिलेलं बॅलन्स शीट, त्यामध्ये कॅश बॅलन्स आहे 4,000. त्यानंतर बिल्स पेबलची रक्कम आहे 30,000 आणि कॅपिटलची रक्कम आहे त्यामध्ये ए, बी, सी. ए कॅपिटल 30,000, बीज कॅपिटल 24,000 आणि सीज कॅपिटल 8,000. मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकतो हे बॅलन्स शीट आहे. यामध्ये कॅश बॅलन्स या ठिकाणी दिसतोय आपल्याला 4,000. त्यानंतर बिल्स पेबलचा बॅलन्स आहे 30,000 आणि कॅपिटल, एज कॅपिटल, बीज कॅपिटल आणि सीज कॅपिटल. हे बॅलन्सेस लिहून घेतल्यानंतर मित्रांनो, आपल्याला आता आपल्याकडं 4,000 रुपये आहेत आणि आपल्याला सुरुवातीला पेड करायचे आहेत लायबिलिटीजचे पैसे. मग कोणती लायबिलिटीज आहे, सगळ्यात आपल्याकडे एक नंबर लायबिलिटीज कोणती दिसते आपल्याला तर बिल्स पेबलचे पैसे द्यायचे. बिल्स पेबल म्हणजे काय तर थोडक्यात आपण जो माल विकत घेतला होता त्या मालाचे आपण पैसे दिलेले नाही आहेत, त्या बिलाचे पैसे दिलेले नाही आहेत, ते बिल आपल्याला पेड करायचे. तर आपल्याकडे कॅश आहे 4,000 आणि पैसे द्यायचे आहेत 30,000. आपल्याकडे जेवढे पैसे आहेत आपण तेवढे पैसे देऊन टाकणार. म्हणजे आपल्याकडे 4,000 आहेत तर ते 4,000 आपण देऊन टाकणार. मित्रांनो, पर्टिक्युलर कॉलममध्ये लिहिणार आपण लेस बिल्स पेबल पेड. आपल्याला बिल्स पेबल पेड करायचंय. कॅश कॉलममध्ये लिहिणार 4,000 आणि बिल्स पेबल कॉलममध्ये लिहिणार 4,000. म्हणजे या ठिकाणी 30,000 मधून 4,000 मायनस केले, खाली बॅलन्स राहील 36,000. बघा, आपण आपल्याकडे असणारी कॅश देऊन टाकलेली आहे आणि त्यानंतर आपल्याकडे बघा कॅश कॉलममध्ये डॅश असेल, बिल्स पेबल कॉलममध्ये
30मधनं 4 गेले 26,000 आणि बाकीचे पुढचे बॅलन्सेस आहेत तसेच येतील 30,000, 24,000 आणि 8,000. बघा मित्रांनो, पैसे आपल्याकडे शून्य आहेत. आता आपण पैसे कोणते घेणार? तर आपण फर्स्ट ग्रॉस रिअलायझेशन म्हणजे ॲसेट रिअलाइज करून आलेले पैसे, म्हणजे थोडक्यात पहिला हप्ता आपल्याला मिळाला आहे. किती? फर्स्ट ग्रॉस रिअलायझेशन कधी आहे? तर 15 जानेवारीला आहे. मित्रांनो, 15 जानेवारीला आपल्याकडं 20,000 रुपये आलेले आहेत. कुठून आलेत? तर या ठिकाणी आपण बघू शकतो. हे बघा, हे आहेत ॲसेट रिअलाइज करून आलेले पैसे. 15 जानेवारीला आपल्याकडे 20,000 आले. मग आता फर्स्ट ग्रॉस रिअलायझेशन आपल्याकडे 20,000 आलेत. मित्रांनो, कॅश आहे 20,000. आता द्यायचे कोणते पैसे? आता द्यायचे बिल्स पेबलचे. बिल्स पेबलचे 26,000 द्यायचे आहेत. पण जेवढी रक्कम आहे तेवढे आपण देऊ शकतो. मग पर्टिक्युलर कॉलममध्ये लेस पेड लेस बिल्स पेबल पेड किती? 20,000 आहे, तेवढी रक्कम आपण देऊन टाकणार. कॅश कॉलममध्ये पुन्हा 20,000 लिहिले आणि बिल्स पेबल कॉलममध्ये सुद्धा 20,000 लिहिले. जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू, म्हणजे एवढे पैसे आणखीनही देणं आपलं बाकी आहे. कॅश कॉलममध्ये डॅश येईल. बिल्स पेबल कॉलममध्ये 26,000 मधून 20,000 गेले, खाली राहिले 6,000 आणि कॅपिटल बॅलन्सेस आहे तेवढेच राहतील. मित्रांनो, पुन्हा कॅश आपली संपलेली आहे. कॅश कॉलममध्ये शून्य आहे. आता पुन्हा आपण सेकंड ग्रॉस रिअलायझेशन घेणार, म्हणजे दुसरा हप्ता ॲसेट रिअलाइज करून आपल्याकडे आता 24 फेब्रुवारीला किती पैसे आले? तर 30,000 आले. आता पुन्हा आपल्याला काय द्यायचं आहे? बिल्स पेबल आणखीनही पेड झालेलं नाही आहे. बिल्स पेबलचे 6,000 द्यायचे आहेत. मग पुन्हा आपण या ठिकाणी पर्टिक्युलर कॉलममध्ये लिहिणार लेस बिल्स पेबल पेड आणि 6,000. काय करणार? कॅश कॉलममध्ये 6,000, बिल्स पेबल कॉलममध्ये 6,000 आणि या ठिकाणी पैसे दिल्यानंतर जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. मित्रांनो, कॅश कॉलममध्ये 30,000 मधून 6,000 गेले, खाली राहिले 24,000. बिल्स पेबल कॉलममध्ये डॅश, कारण की बिल्स पेबलचे सगळे पैसे देऊन झाले आणि कॅपिटल बॅलन्सेस मध्ये त्या ठिकाणी 30,000, 24,000 आणि 8,000. मित्रांनो, लायबिलिटीज आता पेड करून झाल्या. कॅपिटल बॅलन्स पेड करण्याच्या अगोदर आपल्याला काय द्यायचं आहे? तर आपल्याला द्यायचे आहेत या ठिकाणी हे जे आपण स्टेटमेंट तयार केलं, सरप्लस कॅपिटलचे पैसे द्यायचे आहेत. मी सांगितलं होतं लायबिलिटीज पेड झाल्यानंतर आपल्याला एक नंबरला द्यायचे आहेत ॲब्सोल्यूट सरप्लस एचे 6,000 आणि त्यानंतर लगेच आपण देणार ॲब्सोल्यूट सरप्लसच्या वर बघा लेस प्रपोर्शनेट कॅपिटल बेस बी, एला देणार 8,000 आणि बीला देणार 8,000. या पद्धतीनं आपण आता पुढचं पेमेंट करणार आहोत. आता आपल्याकडं या ठिकाणी हे बॅलन्स शिल्लक आहेत बघा. आता आपल्याला पुढचे पैसे द्यायचे आहेत एचे पैसे देणार आहोत आपण 6,000 लेस पेड टू ए आणि कॅश कॉलममध्ये लिहिणार 6,000 आणि पुन्हा एचं कॅपिटल बॅलन्स जो आहे त्यामध्ये लिहिणार 6,000. मित्रांनो, मी आता ॲब्सोल्यूट सरप्लस जो सांगितला आहे त्या ॲब्सोल्यूट सरप्लसचे आपण पैसे देत आहोत लायबिलिटीज पेड झाल्यानंतर. बघा, मग आता 24,000 मधून 6,000 आपण कुणाला देणार? तर ॲब्सोल्यूट सरप्लसचे पैसे एचे आहे म्हणून एला देणार. तर पुढचा बॅलन्स पुढच्या स्टेजला मग आपण लिहिणार जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला आपण बॅलन्स ड्यू म्हणणार. 24,000 मधून 6,000 गेले, खाली राहिले 18,000. बिल्स पेबल कॉलममध्ये डॅश असेल, त्यानंतर एच्या कॅपिटल बॅलन्समध्ये कॉलममध्ये 30,000 आहे आणि त्यातनं 6,000 गेले, खाली राहिले 24,000 आणि पुढचे बॅलन्स आहे तसेच येतील 24,000 आणि 8,000. त्यानंतर मित्रांनो, आपल्याकडं आता पैसे शिल्लक आहेत 18,000 आणि आपल्याला द्यायचे आहेत एचे आणि बीचे 8,000 आणि 8,000. मी अगोदर सांगितले ॲब्सोल्यूट सरप्लसच्या वरचे म्हणजे लेस प्रपोर्शनेट कॅपिटल हे जे पैसे बघितले आपण, आता हे पैसे देणार आपण लेस प्रपोर्शनेट कॅपिटल बेस बी 8,000 आणि 8,000. ॲब्सोल्यूट सरप्लसचे 6,000 दिले, त्यानंतर आपल्याला द्यायचे आहेत एचे आणि बीचे 8 आणि 8 16,000. बघा मित्रांनो, आपल्याकडं या ठिकाणी पैसे आहेत 18,000 आणि आपल्याला ए आणि बी दोघांचे मिळून द्यायचे आहेत 16,000. तेवढे पैसे आहेत का? तर आहेत. मग आपण देणार लेस पेड टू ए अँड बी. बघा, एचे आणि बीचे किती पैसे द्यायचे? 16,000. कॅश कॉलममध्ये लिहिणार 16,000 आणि एच्या कॉलममध्ये 8,000, बी कॉलममध्ये 8,000. बघा, आणि जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. तर मित्रांनो, बॅलन्स ड्यूमध्ये बघा 18तनं 16 गेले, खाली राहिले 2,000. एच्या कॅपिटल बॅलन्स कॉलममध्ये 24मधनं 8 गेले, खाली राहिले 16,000.
पुन्हा 24 मधून 8 गेले, खाली राहिले 16,000 आणि 8 मधून खाली काहीच नाही आहे. 8 मधून 808 तशीच येतील. त्यानंतर मित्रांनो आता जो ॲब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल रक्कम आहे, सरप्लस कॅपिटल रक्कम देऊन झालेली आहे. आता आपल्याकडे जेवढे पैसे शिल्लक असतील तेवढे पैसे आपण ए, बी आणि सी या तिघांना त्यांच्या जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे त्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये देणार. म्हणजे आपण सुरुवातीला काय दिलं, तर सुरुवातीला आपण ज्या लायबिलिटीज होत्या त्या लायबिलिटीज पेड केल्या. त्यानंतर सरप्लस कॅपिटलचा जो बॅलन्स होता तो दिला. आता तो बॅलन्स दिल्यानंतर जे पैसे शिल्लक असतील ते पैसे आपण काय करणार, तीनही पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये देणार. आत्ता आपण बघितलं तर आपल्याकडे 2,000 रुपये शिल्लक आहे आणि हे 2,000 रुपये आपण तिघांना पण देणार, ए, बी आणि सी. बघा आता, लेस पेड टू ए, बी अँड सी 2:2:1, 2:1 या रेशोमध्ये आपण हे 2,000 देणार. तर आता 2,000 ह्या 2:1 रेशोमध्ये कसे देणार, तर ह्या रेशोच्या अगोदर मित्रांनो बेरीज करायची. 2, 2 आणि 1 म्हणजे बेरीज झाली 5. म्हणजे काय करणार, 2,000 भागिले 5 करणार तर उत्तर येईल 400. आणि मग 400 गुणिले 2 800, 400 गुणिले 2 800 आणि 400 गुणिले 1 400. म्हणजे एला 800, बीला 800 आणि सीला 400. या पद्धतीनं पैसे आपण या ठिकाणी तिघांना देणार. मग त्यानंतर जो बॅलन्स शिल्लक राहील पुन्हा त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. मित्रांनो या ठिकाणी आपले पैसे पूर्ण संपलेले आहेत. कॅश कॉलममध्ये डॅश असेल, एज कॅपिटलमध्ये 15,200, बीज कॅपिटलमध्ये 15,200 आणि सीज कॅपिटलमध्ये 7,600. मित्रांनो आता सेकंड ग्रॉस रिअलायझेशन संपलेलं आहे. आत्ता आपल्याकडं तिसरा हप्ता आहे, म्हणजे ॲसेट विकून आपल्याकडे आणखीन पैसे आहेत, तर ते आहेत 18,000. थर्ड ग्रॉस रिअलायझेशनची रक्कम आहे मित्रांनो 18,000. आता एवढे पैसे आहेत. मग आपल्या लायबिलिटीज पेड करून झाल्यात, सरप्लस कॅपिटलची रक्कम आपण दिलेली आहे. आता हे राहिलेले पैसे पुन्हा ए, बी, सी तिघांना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये देणार. मग पुढच्या स्टेजला लेस पेड टू ए, बी, सी 2:2:1 या रेशोमध्ये देणार. कॅश कॉलममध्ये 18,000 लिहिणार आणि पुन्हा मग 18,000 भागिले पुन्हा प्रॉफिट शेअरिंग रेशोची बेरीज करा. 18,000 भागिले 5, 18,000 भागिले जर आपण 5 केलं तर उत्तर आलं 3600. मग 3600 गुणिले 2 7,200 एला, 3600 गुणिले 2 7,200 बीला आणि 3600 गुणिले 1 3,600. म्हणजे थोडक्यात तेवढेच सीला 3,600 मिळतील. आणि आता ही पुन्हा रक्कम आपण काय करणार या ठिकाणी मायनस करणार आणि जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला आपण बॅलन्स ड्यू म्हणतो. पण मित्रांनो या ठिकाणी आपले पैसे संपलेले आहे. ही शेवटची स्टेज आहे, त्यामुळं हा असेल आपला लॉस. बघा 15,200 मधनं 7,200 गेले, खाली राहिले 8,000. 15,200तनं 7,200 गेले, पुन्हा 8,000 आणि 7,600 मधून 3,600 गेले, खाली राहिले 4,000. मित्रांनो सर्वात शेवटचं जे उत्तर आहे ते आहे आपलं रिअलायझेशन लॉस. आणि एचा रिअलायझेशन लॉस आहे 8,000, बीचा 8,000 आणि सीचा 4,000. मित्रांनो या पद्धतीनं हा प्रॉब्लेम संपलेला आहे. आता पुस्तकामध्ये आपल्याला एक वर्किंग नोट दिलेली आहे बघा, त्यामध्ये ऑर्डर ऑफ पेमेंट सांगितलं आहे. आपण पेमेंट कसं करणार आहोत, आता आपण सॉल्युशन तर बघितलेलं आहे. तर सुरुवातीला आपण काय करतो, थर्ड पार्टी लायबिलिटी म्हणजे ज्या थर्ड पार्टी लायबिलिटी असतात त्या आपण पेड करतो. त्यामध्ये काय होतं, बिल्स पेबल होतं. म्हणजे आपण सगळ्यात एक नंबरला बिल्स पेबलची रक्कम दिली आणि त्यानंतर रक्कम दिली आपण पार्टनर्स कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटलला काय दिलं, ॲज पर सरप्लस कॅपिटल स्टेटमेंट. आपण जे वरती सरप्लस कॅपिटल स्टेटमेंट तयार केलं होतं त्यानुसार पार्टनर्स कॅपिटलला आपण एला आणि एला 6,000 आणि पुन्हा ए बीला 8,000 8,000 या पद्धतीनं पैसे दिलेले आहेत. मित्रांनो या पद्धतीनं हे दुसरं स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट शोइंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर प्रपोर्शनेट कॅपिटल मेथडने हे दुसरं स्टेटमेंट पण आपण तयार केलेलं आहे. मित्रांनो हा प्रॉब्लेम परीक्षेमध्ये तुम्हाला 15 मार्कासाठी येणार आहे. बघा या विषयाचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅटसुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. हा प्रॉब्लेम 15 मार्कासाठी असेल, त्यामध्ये तुम्हाला 2ही स्टेटमेंट तयार करावे लागतील. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.